नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते स्टिच इंडिया ऑनलाईन क्लासमध्ये. तर आपलं यूट्यूबवरती स्टिच इंडिया हे आपलं यूट्यूबचं चॅनल आहे. त्याच्यावरती कटोरी ब्लाऊज फ्री शिकवले जात आहेत. तर 32 साईजपासून 48 साईजपर्यंतचं माप तुम्हाला कटोरीचं अगदी परफेक्ट पद्धतीने कटिंग व स्टिचिंग शिकवलेलं आहे. आज आपण 50 इंचाची कटोरी जे अगदी कोणीही शिकवत नाही, हे माप मी तुम्हाला आज शिकवत आहे. कशा पद्धतीने मापे आहेत व कशा पद्धतीने मापे टाकायचे आहेत, कटिंग करायचं आहे, हे आपण पेपर कटिंग पाहणार आहोत. ह्या साईजचं माप जर कस्टमर हेवी असतील किंवा तुम्ही स्वतः जर जाड असाल, तर हे माप शक्यतो कोणीही शिकवत नाही. जर शिकवलं तर त्या ब्लाउजला समोर चुनी येत असते, शोल्डर उतरला जातो. तर ही मापे अगदी परफेक्ट कशी टाकायची हे आज आपण शिकणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अजून तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण 50 साईजचे ब्लाऊज पाहणार आहोत. त्यासाठी मापे अशा पद्धतीचे आहेत. चेस्ट म्हणजे छाती जी आहे ती 50 इंच आहे. वेस्ट म्हणजे कमरघेर जो आहे तो 46 इंच आहे. शोल्डर आहे तो 17 इंच आहे, पूर्ण शोल्डर. अपेक्स टू शोल्डर 9 इंच आहे. शोल्डर टू अपेक्स हे 12 इंच आहे. समोरचा गळा म्हणजे फ्रंटचा नेक जो आहे तो 7 इंच आहे. बॅकचा नेक जो आहे तो 12 इंच आहे. रेडी शोल्डर म्हणजे तयार शोल्डर जी आहे ती 3 इंच आहे. कटोरा म्हणजे तयार कटोरा ब्लाउज वरून किती आहे तर तो 8 इंच आहे. टक्स घ्यायचा असतो तो कटोरीला आपण दीड दीड म्हणजेच 3 इंचचा घेतो, पण ह्याच्यासाठी आपण 3.5 इंचाचा टक्स घेणार आहोत. मुंडा मुंडा आपण घेत असताना छातीचा 1/2 भाग घेतो, पण छातीचा 1/2 भाग इथे 8.3 आलेला आहे. तर यातून आपण 8.3 प्लस इथे अर्धा इंच न करता 8.3 वजा अर्धा इंच करायचा आहे, म्हणजेच आपल्याला 7.8 हा मुंडा मिळणार आहे. तर आजचा आपला मुंडा जो असणार आहे तो 7.8 असणार आहे 50 इंच छातीसाठी. तर हीच मापे पेपरवरती कशी टाकायची आहेत ते आपण सविस्तरपणे पाहूया. आता पहा, ही सरळ रेष आखलेली आहे, ही सरळ रेष आखलेली आहे. त्या दोन्हींच्या मध्ये म्हणजे इथे मध्ये आपलं माप जे आहे ते पडणार आहे. तर इथून आपल्याला पहिल्यांदा शोल्डर टाकायचे आहे. तर पूर्ण शोल्डर इथे 17 इंच आहे. ही जी आहे म्हणजे ज्या 50 इंच छाती असतील त्या लेडीज अगदी हेवी साईजच्या असणार आहेत, जाड असणार आहेत. तर त्यांची बांधा जो असतो तो बांधा सुद्धा वाढलेला असणार आहे. त्यासाठी पूर्ण शोल्डर जी येणार आहे ती 17 इंच असते. तर त्यातून आपल्याला गळा जो आहे समोरचा तो 6.5-7 इंचाचा घ्यायचा आहे. तर शोल्डर मधून आपण 3 इंच वजा करायचा आहे. म्हणजेच पहा, 1, 2 व 3 म्हणजेच आपण तयार शोल्डर जी घेणार आहोत वजा करून ती 14 इंच घेणार आहोत. तर 14 इंच आपण अशा पद्धतीने टाकायचं आहे. 14चा निम्मा इथे 7 इंच येईल. आता हा आपला शोल्डर झाला. आता मुंडा टाकायचा आहे. मुंडा जो आहे तो आपण वजा करून 7.8 आलेला आहे. मुंडा टाकत असताना छातीचा 1/2 भाग वजा अर्धा इंच 50 इंच छातीसाठी घ्यायचा आहे. तर इथे 7.8 ला एक मार्क करायचा आहे. आता इथे आपलं 7 इंच आलेलं आहे. इथे सुद्धा 7 इंचावरती एक पॉइंट करून घ्यायचं आहे. आता ही रेष सरळ आखायची आहे. इथे आपलं चेस्टचं माप पडेल व ही रेष सरळ आखायची आहे. इथे सुद्धा आपलं मुंडा तयार होईल. आता इथून आपल्याला तिरकं किती घ्यायचं आहे तर इथून आपण समोरच्या भागासाठी 1.25 इंच घ्यायचं आहे, पाठीमागच्या भागासाठी 1.5 इंच घ्यायचं आहे. तर इथे 1.25 इंचावरती मी मार्क केलेला आहे. त्यानंतर ह्या दोन्हींचा मध्य घ्यायचा आहे व इथे मार्क करायचा आहे. त्यानंतर इथून आपण पाव इंच आतमध्ये यायचं आहे व ही रेष आपण इथे अशी जोडायची आहे. त्यानंतर आकार असा द्यायचा आहे. आता छातीचं माप टाकायचं आहे. तर छाती जी आहे ती आपली 50 आहे. 50चा चौथा भाग 12.5 इंच येईल. इथे 12.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन. ह्याच्यासाठी तुम्हाला 2 मीटर कापड लागेल ब्लाउज साठी. त्यानंतर इथून
उंची जी आहे ती 17 आहे. 17 प्लस 1 इंच म्हणजेच इथे समोरच्या भागासाठी 1.5 इंच वाढवायचं आहे, पाठीमागच्या भागासाठी 1 इंच वाढवायचं आहे. तर इथे समोरच्या भागासाठी मी 17 प्लस 1.5 इंच उंची जी असते ती तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. कुणाला कमी हवी असते, कुणाला जास्त हवी असते. पण अशा जर ब्लाऊज असतील, जाड ब्लाऊज असतील, जाड लेडीजचे ब्लाऊज असतील, तर उंची तुम्ही कमीत कमी 15 इंचापेक्षा जास्त घ्या. 15 इंचापेक्षा आत घेऊ नका. तुमचा ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित बसेल व पाठीमागे जी पाठ उघडी राहते तर ती उघडी राहणार नाही. जी जाड भाग दिसतो तो दिसणार नाही. तर तुम्ही उंची कमीत कमी 15 ते 17 इंच तयार घ्या. आता उंची प्लस 1.5 इंच केलेला आहे. आता इथून आपण सरळ रेष आखायची आहे. इथे आपली कमरेचा घेर पडेल. तर आता कंबर जी आहे ती 46 आहे. 46 चा चौथा भाग आपला 11.5 इंच येईल. इथे 11.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे व त्यानंतर इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता ही रेष आपण ह्या रेषेला सरळ जोडायची आहे. इथून सुद्धा ही रेष इथे सरळ जोडायची आहे. इथून खाली 0.5 इंच व ही रेष इथून अशी मार्क करायची. आता नेक टाकायचा आहे. तर तयार शोल्डर 3 इंच आहे प्लस त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करतो. तर इथून आपण 4 इंचावरती एक मार्क करायचा आहे. उरलेली 2.25 इंच जी आहे ती समोरची गळा रुंदी असेल. त्यानंतर इथून 7 इंच गळा आहे तर इथे 7 इंचावरती मार्क करायचा आहे व चौकोन आखून घ्यायचा आहे. इथून गोलाकार. आता शोल्डर पासून अपेक्स हे 12 इंच असेल तर 12 प्लस 0.5 इंच म्हणजे इथे 12.5 इंचावरती मार्क करायचा आहे. आता अपेक्स टू अपेक्स जे आहे ते 9 इंच आहे. तर 9 इंचचा निम्मा भाग आपण 4.5 इंच म्हणजे इथे आपला बरोबर मिडल पॉइंट येईल. हा आपला मिडल पॉइंट आहे. आता क्रॉस पट्टी पाहूया. क्रॉस पट्टी 4 इंच घ्यायची आहे. इथून 3 इंच घ्यायचं आहे. निम्म्या रेषापर्यंत सरळ आणायचे आहे. त्यानंतर इथून क्रॉस घ्यायचा आहे व इथे अशा पद्धतीने थोडासा आकार द्यायचा आहे. आता तयार कटोरी आपली 8 इंचाची आहे. 8 इंचावरती इथे मार्क करायचा आहे. त्यानंतर इथून क्रॉस 3 इंचावरती मार्क करायचा आहे. त्यानंतर इथून 1 इंचावरती मार्क करायचा आहे. थोडा थोडा बदल हा होतो. प्रत्येक कटोरीमध्ये थोडा थोडा बदल हा होत असतो मार्कांचा. तर पहा इथे अगदी गोलाकार व्यवस्थित आपली कटोरी तयार होईल. आता आपला हा बेस म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने मापे टाकता. याच्या पुढचं माप जे असतं ते टाकत नाही. तर हे त्याच्या पुढे आपण जी चुनी येते किंवा इथे ब्लाउज जो फुगा येतो तर तो फुगा कसा काढायचा हे पाहणार आहोत किंवा टिप क्रीज मायनस कशी करायची हे पाहणार आहोत. आता टक्स जो घेतलेला आहे तो आपण 3.5 इंचाचा आहे. टक्स म्हणजे काय तर हा कटोरा जो असतो तर इथे आपण जो मध्याला जो टक्स घेतो तर आपण नॉर्मली टक्स जो आहे तो 1.5 इंचाचा म्हणजेच घडी घालून आपण 1.5 इंच व उंचीला 2.5 इंच अशा पद्धतीचा असतो. तर इथे फोल्ड करून आपण 2.25 इंच घ्यायचं आहे. म्हणजेच आपण ओपन केल्यानंतर किती येईल तर 2.25 4 इंचाचा टक्स येईल. 2.25 प्लस 2.25 म्हणजे 3.5 इंचाचा आपला टक्स तयार होईल. 4 इंचाचा न होता 3.5 इंचाचा टक्स तयार होईल. तर हा टक्स आहे त्या टक्सचा निम्मा भाग घ्यायचा. इथून हा जो काटकोन दिसत आहे त्याचा निम्मा भाग इथे आला. पुन्हा ह्या टक्सचा निम्मा भाग करायचा व इथे मार्क करायचा.
टोटल इथे पहा 2.25 इंच येईल मार्क. तर 50 इंच छातीसाठी इथून आपल्याला 2.25 इंच घ्यायचा आहे. हा जो मिडल पॉइंट आलेला आहे, ह्या मिडल पॉइंट पासून अशी एक रेष आखायची आहे तिरकी. त्यानंतर इथून आपल्याला पुन्हा टक्सचा निम्मा म्हणजेच 2.25 इंचावरती मार्क करायचा आहे व इथून ही रेष पुन्हा आखून घ्यायची आहे. आता ह्या दोन रेषा ज्या मारलेल्या आहेत त्या समान करायच्या आहेत. आता इथे पहा 7.5 इंच अंतर येतं, इथे सुद्धा 7.5 इंचावरती मार्क करायचं आहे. आता ही रेष आपण इथे अशा पद्धतीने जोडायची आहे. ही रेष इथे अशा पद्धतीने जोडून घेतली. आता हे जे झालं ते ही आपली समोरची क्रीज मायनस झाली. पाठीमागचा भाग कितीही वाढला असला तरी समोरचा भाग पाठीमागच्या भागापेक्षा कमी असतो. पाठीमागे आपल्याला काहीही कामं पाठीमागे जाऊन करता येत नाहीत, तर सर्व कामं जी असतात ती हात पुढे घेऊन समोरच्या भागालाच मुवमेंट जास्त असते. तर समोरचा भाग आपला नेहमी कमी असतो, पाठीमागचा भाग जो असतो तो मोठा असतो. तर हे आपलं कटिंग आहे. तर हे मी कशा पद्धतीने पेपर कटिंग करायचं आहे किंवा पेपरवरती मार्क टाकायचे आहेत हे दाखवलेलं आहे. आता ह्या कटोरी जी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने दुसऱ्या पेपरवर टाकायची आहे ते पाहणार आहोत. आता भरपूर जणींना ही उंची जी असते ती ही उंची इतकी नको असते, तर ही उंची कशी कमी करायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा पेपर जो आहे तो कटिंग करून घेते. पार्ट सर्व बाजूला करून आपण क्रीज मायनस करून घेऊया. मी ज्या पद्धतीने मापे टाकत आहे त्याच पद्धतीने मापे टाकून तुम्ही ब्लाउज जो आहे तो कटिंग करून स्टिच करा. ब्लाउज परफेक्ट बसेल. किंवा तुमचं मापाचं ब्लाउज घेऊन त्या मापानुसार अशा पद्धतीने मापे टाकण्याचा प्रयत्न करा. आता ही जी रेष आखलेली होती ही रेष आधी कट करायची आहे. त्यानंतर क्रॉस पट्टी जी आहे ती क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे. त्यानंतर गळा आहे तो गळा सुद्धा कट करायचा आहे. आता कटोरी कट करण्याच्या आधी आपण ह्या रेषेवरती ही रेष अशा पद्धतीने ठेवायची आहे. पाहू शकता इथे ही रेष आखलेली आहे ती ही रेष इथे अशा पद्धतीने ठेवायची आहे. इथे मुंड्याचा आकार अगदी व्यवस्थित आलेला आहे. कटोरीचा आकार थोडासा गोलाकार करून घ्यायचा आहे. हा आकार कट करायचा आहे व हा आकार इथून कटोरी कट करायची आहे. आता इतकी जर उंची नको असेल तुम्हाला तर तुम्ही इथून 1 इंच कमी करू शकता अशा पद्धतीने. आता कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर कशा पद्धतीने वाढवायची ते पाहूया. पेपर अशा पद्धतीने ठेवा. याच्यावरती जशा पद्धतीने कटोरी आहे त्या पद्धतीने आकार असाच येईल. आखून घ्या. आता आपण दोन्ही साईडला वाढवून घ्यायचं आहे. तर इथे आपण 2.25 इंच वाढवायचं आहे. इथे सुद्धा 2.25 इंच वाढवायचं आहे. आता ह्या 2 इंचामध्ये 8 इंच म्हणजेच 8 इंचाची कटोरी आहे. 8चा मध्ये 4. ह्या रेषेपासून खाली आपण 2.25 इंच म्हणजे इथेपर्यंत सरळ वाढवणार आहोत. आता ह्या सर्व रेषा एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत.
आता हा आकार इथून अशा पद्धतीने घ्यायचा आहे, गोल आकार घ्यायचा, गोल जशा पद्धतीने येईल अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आता हा सुद्धा गोल अगदी व्यवस्थित घ्यायचा आहे. आता कट करून घ्यायचा आहे. सर्वांना आपण 1.5 इंच वाढवतो, तर ह्या ब्लाउज साठी आपण 1/2 इंच एक्स्ट्रा वाढवला आहे. आता ही खूप हेवी साईजची कटोरी आहे, त्यासाठी आपण इथून टक्स घेणार आहोत तो 3 इंच व इथून 1.25 इंच. तर इथून उंचीला 3 इंच घ्यायचा आहे व हा टक्स अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे, म्हणजे टक्स मारायचा आहे. तर अशा पद्धतीने आपली कटोरी जी आहे ती 48 साईजची 50 साईजची तयार झालेली आहे. पहा किती मोठा टक्स तयार झालेला आहे. तर ही साईज पहा, इथे आपल्याला तयार जे आलेलं आहे ते 9 इंच आलेलं आहे व कटोरा जो तयार आहे तो 8 इंचाचा आहे. म्हणजे ज्यावेळेस स्टिच करतो इथे अर्धा इंच कमी होतो, इथे अर्धा इंच कमी होतो. मेजरमेंट जी आलेली आहे ती अगदी परफेक्ट बरोबर आलेली आहे. तर ही ते आपली अशी क्रॉस पट्टी असेल व हा पार्ट आपला इथे अशा पद्धतीने असेल. पाहू शकता अगदी बरोबर परफेक्ट आपली कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे. मापे पाहू शकता अगदी बरोबर क्रॉस पट्टी बरोबर आलेली आहे. हे सुद्धा अंतर बरोबर आलेलं आहे. हे सुद्धा अंतर आपण कमी करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण 50 इंच साईजचे माप आज शिकलेले आहोत. हे माप शक्यतो कोणीही शिकवत नाही, पण फक्त आमच्या स्टिच इंडियामध्ये तुम्हाला अगदी परफेक्ट पद्धतीने मापे शिकवली जातात. आता पाठीमागचा भाग कट करायचा आहे, तर इथून आपण सरळ रेष आखून घ्यायची, इथून सुद्धा सरळ रेष आखून घ्यायची. आता पहा शोल्डर जी आहे ती 17 इंच आहे. तर पाठीमागचा गळा जो आहे तो पाठीमागचा गळा इथे 12 इंच दिलेला आहे. तर शोल्डर मधून आपल्याला 3.5 इंच वजा करायचा आहे. तर 1, 2 व 3 व अर्धा म्हणजे 13.5 इंचचा निम्मा भाग घ्यायचा. तर इथे 3.5 इंचचा निम्मा भाग 6.5 इंच येईल. तर इथे 6.5 इंचावरती एक मार्क करायची आहे. ही आपली मायनस करून आलेली शोल्डर आहे. त्यानंतर मुंडा जो घ्यायचा आहे छातीचा 6वा भाग, तर छातीचा 6वा भाग जो आला होता तो 8.3 आहे. त्यातून वजा आपण अर्धा इंच केलो तर आपल्याला 7.8 आलेला आहे. तर इथे 7.8 ला एक मार्क करायचा आहे. आता इथून सरळ रेष आखायची आहे व इथून सुद्धा सरळ रेष आखायची आहे. त्यानंतर छातीचा चौथा भाग म्हणजेच आपल्याला 50 इंचचा चौथा भाग 12.5 इंच येईल. तर इथे 12.5 मार्क करायचा आहे. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे. उंची जी आहे ती 17 इंच तयार आहे. 17 + 1 म्हणजे 18 इंच मार्क करायचे आहे. इथून सरळ रेष आखायची आहे. चौथा भाग
जो आहे तो 11.5 इंच येईल. कंबर घेर जो आहे तो 46चा चौथा भाग 11.5 इंच. ही रेष ह्या रेषेला सरळ 11.5 इंच प्लस त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे. ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे. आता तयार शोल्डर जी आलेली आहे ती 3 + 1 4 इंच असेल. उरलेली जी 2 इंच आहे 2.25 इंच गळा रुंदी असेल. त्यानंतर 12 इंचचा नेक आहे. इथे 12 इंचला पॉइंट करायचा आहे. 12 + अर्धा म्हणजे 12.5 इंच सुद्धा घेऊ शकता. इथून 3 इंच मार्क करायचा आहे. ही रेष इथे सरळ आखायची व इथून अशा पद्धतीने आखून घ्यायची. आता इथून आपण गोलाकार द्यायचा आहे. आता इथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे. ह्या काटकोन पासून 1.5 इंचला पॉइंट करायचा आहे. व हा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. आता इथे अर्धा इंच खाली जातो. तर आपलं हे बॅकचं कटिंग सुद्धा तयार झालेलं आहे. टक्स घेत असताना शोल्डरचा निम्मा घ्यायचा आहे. इथून आपण उंचीला 5 तिथे 4.5 इंच घ्यायचा आहे. इकडे आपला 1/2 इंच व इकडे 1/2 इंच अशा पद्धतीचा अर्धा इंच टक्स मायनस होत असतो. तर हे बॅकचं कटिंग 50 इंच साईजचं आपण बनवलेलं आहे. आता ही एक्स्ट्राची रेष मारलेली पहिल्यांदा कट करायची व गळा कट करायचा आहे. आता भाईचे कटिंग करण्यासाठी हा जो आकार आलेला आहे तो आकार मोजायचा आहे. तर तो आकार जो आलेला आहे तो 14 आहे. 14 - 1.5 म्हणजे 12.5 इंच मार्क करायचा आहे. आता पहा इथून 12.5 इंचला मार्क करायचा आहे. त्यानंतर उंची जी आहे ती भाईची उंची जी आहे भाईची उंची मी इथे 6 इंच घेते. तर इथे पहा 6 + 1 म्हणजे 7 इंचावरती मार्क करायचा आहे. इथे सुद्धा 7 इंचावरती मार्क करायचा आहे. इथून 4 इंच भाई उतार घ्यायचा आहे. ही रेष इथून सरळ जोडायची आहे. इथून 1.5 इंच व इथून 1.5 इंच. आता मध्य करून घ्यायचा आहे ह्या रेषेचा. त्यानंतर ह्या 2 इंचा सुद्धा मध्य करायचा आहे. चार भाग करून घेतले. आता पहा आकार देत असताना इथून आपण द्यायचा आहे. इथून पुन्हा इथे खाली यायचं आहे. पुन्हा ही रेष अशा पद्धतीने इथे जोडायची आहे.
व दुसरा आकार देत असताना इथून पुन्हा खाली येऊन अशा पद्धतीने इथे जोडायचे आहे. हा आकार अशा पद्धतीने असेल, हा आकार अशा पद्धतीने असेल. आता भाईचा घेर जो असणार आहे तो कमी भाई असल्यामुळे इथे 8.5 इंच असेल. 8.5 प्लस इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन. हा आकार इथे जॉईन होईल. तर अशा पद्धतीने भाईचं सुद्धा कटिंग करू शकता. सोप्या पद्धतीने काल दाखवलेलं आहे, ही थोडीशी वेगळी पद्धत दाखवलेली आहे. पाहू शकता भाईचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. 50 इंच चेस्टचं माप आहे हे. तर आपलं पाठीमागचा भागाचं कटिंग झालं व समोरच्या सुद्धा भागाचं कटिंग इथे झालेलं आहे. 32 ते 50 इंचापर्यंतचं माप शिकवलेलं आहे. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका व हे व्हिडिओ इतरांच्या पर्यंत पोहोचवा, कारण इतरांना सुद्धा त्याची मदत होऊ दे. प्रत्येक महिला जिथे चुकत असतील तिथे ह्या नवीन पद्धतीने शिकतील व त्या सुद्धा परफेक्ट ब्लाऊज शिकतील. तर तुम्ही जशा पद्धतीने अडकता तसं त्या सुद्धा अडकत असतील तर ह्या व्हिडिओमुळे मदत होईल. तर नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पहा व व्हिडिओ जे आहेत ते शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.